नमस्कार, मी महावीर वाजाळे. आपण पाहताय की सध्या विधानसभेच्या संदर्भामधील चर्चा महाराष्ट्रामध्ये कालपासून नव्हे तर गेल्या 1 महिन्यापासून विधानसभेची चर्चा चालू आहे. विधानसभेचं वातावरण चालू आहे. विधानसभेचा काल निकाल लागलेला आहे आणि साहजिकच जो निकाल आहे तो महाराष्ट्राला पटणारा आहे का न पटणारा आहे याच्यावर देखील प्रसार माध्यमांमध्ये, जनतेमध्ये, लोकांमध्ये चर्चा चालू आहे. जवळजवळ सुपडा साफ झालेला आहे महाविकास आघाडीचा, हे आपण ठामपणे म्हणू शकतो. कारण त्याचे सुपडा साफ होण्याचे कारण देखील अनेक आहेत. अनेक मुद्दे आहेत, विविध विकास कामे आहेत, विविध योजना आणलेल्या ज्या आहेत महायुतीनं, हेही कारण आहेत. परंतु आज आपण ज्या मुद्द्यावरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत तो मुद्दा महत्वाचा आहे. माढा विधानसभा. माढा विधानसभेमध्ये नेमकं काय झालेलं आहे? माढा विधानसभेमधील गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी बबनदादा शिंदे यांची एकहाती सत्ता होती. त्यांच्यासमोर कुठलाही उमेदवार उभा राहिला की तो हमखासपणे त्याचा पराभव होणार म्हणजे होणार आहे, हा विश्वासच अगोदरच बबनदादा शिंदे आणि त्यांचे कार्यकर्ते हे बाळगून असायचे आणि ह्या विश्वासाच्या आधारावरती जवळजवळ 30 वर्षे त्यांनी या ठिकाणी माढा तालुक्याचं प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये केलेलं आहे. परंतु ह्या इलेक्शन मध्ये वेगळं झालेलं आहे. या ठिकाणी जे आहे ते बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून अभिजित पाटील रिंगणात मैदानात होते. सोबतच आदित्य पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मिनलताई साठे होते. या निवडणुकीमध्ये कालचं जर चित्र आपण बघितलं तर 30 वर्षे बबनदादाच्या हाती सत्ता असताना आज अभिजित पाटील यांच्या माध्यमातून बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांचा जवळजवळ 30,000 प्लस मताने या ठिकाणी पराभव झालेला आहे. नेमकं या पराभवाची कारण काय आहेत आणि अभिजित पाटील यांच्या विजयाची कारण काय आहेत याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर आज माझ्यासोबत वरिष्ठ पत्रकार तात्या विचकुले आहेत. तुमचं प्रथमतः मी स्वागत करतो. आज महाराष्ट्राच्या तर राजकारणाची चर्चा होती, पण माढा विधानसभेची पण चर्चा होती. नेमकं काय कारण आहे ती की बाबा एक साईडला रणजित शिंदे यांचा पण पराभव झालेला आहे, अभिजित पाटील जिंकलेले आहेत, पण जिंकण्यामागची कारण काय आहेत आणि पराभव मागची कारण काय? काय वाटतं तुम्हाला एकंदरीत सगळं चित्र बघून? ह्या माढा विधानसभा मतदारसंघात गेले 30 वर्ष माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांची एक हाती सत्ता होती. एक हाती म्हणण्याचं कारणच असं की आमदारकी तर आमदार बबनदादाकडे होतीच होती, पण त्याच्या खालोखाल जी तालुक्यात जी इतर पदं असतात, म्हणजे पंचायत समिती असेल, मार्केट कमिटी असेल किंवा तुमचं कृषी उत्पन्न बाजार समिती बरोबरच देखरेख संघ असेल, तालुक्यातील वेगवेगळ्या बँका असतील, पंचायत समितीचं सभापती पद असेल, उपसभापती पद असेल, यासारखी महत्वाची सगळी पदं कायम 30 वर्ष बबनदादांनी फक्त आपल्या कुटुंबात आणि आपल्या हातात ठेवण्यात यश मिळवलं होतं. याचा अर्थ असा होता की आमदार बबनदादांकडे कार्यकर्त्यांचा ढीग होता, भरपूर कार्यकर्ते होते. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटायचं की आपण दादांकडे गेलो की आपला विजय निश्चित. मग तो विजय पंचायत समितीतला असेल किंवा गावच्या ग्रामपंचायतीतला असेल, तो विजय निश्चित व्हायचा. पण त्यापेक्षा पुढं त्या कार्यकर्त्याला जे काय भेटायला पाहिजे की जो त्या नेतृत्वाने त्याच्यावर विश्वास टाकायला पाहिजे, तो विश्वास मात्र टाकला जात नव्हता. कारण पण या ठिकाणी दादांनी तर गेल्या 30 वर्षात असं नाही की विकास कामं केली नाही. ती जरी कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी पद दिली नसतील, त्यांनी ठेवले असतील, घरात काही पद दिले असतील, पण त्याच पद्धतीने दादांचा विकास देखील तालुक्यामध्ये 30 वर्ष नेतृत्व करत आहेत. दादांनी विकास केला, दादांनी 30 वर्ष नेतृत्व केलं, पण जी विकासाची कामं स्वतः किंवा स्वतःच्या चिरंजीवाकडून किंवा भावांकडून करून घ्यायची, त्यापेक्षा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुद्धा काही कामं करून घेता येतात. म्हणजेच दादांची फळी स्ट्रॉंगपणे निर्माण होताना तेवढ्या ताकदीचे कार्यकर्ते गावोगाव निर्माण होतात. आज परिस्थिती पाहिली तुम्ही तर अशी परिस्थिती आहे, एखाद्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषद सदस्य केला तर त्या कार्यकर्त्याच्या गावात त्याची ग्रामपंचायत पण जाते. बरोबर आहे. म्हणजे बबनदादांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांना स्वतः जवळ घेऊन मोठं केलं, त्या कार्यकर्त्यांना पदावर मोठं घेतलं, पण गावातलं त्याचं जे जनमत होतं ते जनमत संपवलं. आणि जनमत संपवत असतानाच त्याच्याच गावात तसाच एखादा दुसरा कार्यकर्ता किंवा स्वतःचाच एक दुसरा गट निर्माण केला आणि त्या दोन गटात कायम झुंज लावत ठेवली.
म्हणजे एकाला उचलायचं, दुसऱ्याला गाडायचं, दुसऱ्याला उचलायचं, एकाला गाडायचं, असा जो प्रकार तालुक्याच्या राजकारणात झाला, त्यामुळं बबनदादांची निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळीच निर्माण झाली. नक्कीच. आणि त्याचसोबत बबनदादा शिंदे यांनी शरद पवार यांच्या सोबत गेल्या 40 वर्षापासून त्यांनी काम केलेलं होतं. आणि ऐन इलेक्शन मध्ये इलेक्शनाच्या पूर्वी अजित पवार यांचे साथ त्यांनी पकडली आणि कुर्डवाडीमध्ये सभा पण झाली होती. त्याच्यामध्ये सांगितलं की पवार साहेबांमुळे ह्या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या वगैरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या पण होत्या तिथं. तसं आणि पुढे त्यांनी जाऊन काय केलं की अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर ऐन इलेक्शनच्या टायमिंग मध्ये त्यांनी पवार साहेबांना तिकीटासाठी मागणी केली. मग होऊ शकते की कार्यकर्त्यांच्या आग्रस्ता तो आग्रह केल्यामुळे देखील त्यांनी मागणी केली असू शकते. परंतु पवार साहेबांनी देखील त्यांना तिकीट या ठिकाणी ऐन निवडणुकीत नाकारलं. पण हेही महत्वाचं कारण असू शकतं, कारण त्यांनी जर अजित पवार यांच्याकडे होते तर त्यांनी घड्याळाकडून देखील उभं राहण्याचे त्यांना मोठे चान्सेस होते, सत्तेमध्ये जाण्याचे देखील चान्सेस होते. म्हणजे हा विषय असू शकतो, हा नाकारू शकत नाही आपण. तसं पाहिलं तर बबनदादा फार काळ म्हणजे दीर्घ काळापासून एखाद्या नेत्याच्या सहवासात किंवा पवार साहेबांचे कार्यकर्ते होते असं म्हणता येणार नाही. बरं. कारण बबनदादा सुरुवातीला अपक्ष म्हणून निवडून आले, भाजप सेनेबरोबर सत्तेत राहिले. बरोबर बरोबर. त्याच्यानंतर भाजपमधल्याही वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी सलगी वाढवली. मग ते एकनाथराव खडसे असतील, नितीन गडकरी असतील किंवा आणखी जे भाजपचे मोठमोठे नेते होते, अगदी गोपीनाथ मुंडे पासून ते देवेंद्र फडणवीस पर्यंत बबनदादांची सलगी होती. हा दुसरा प्रकार म्हणजे ज्या वेळेस बबनदादांनी ह्या 2-5 वर्षात पवार साहेबांनी बबनदादांना खूप मोठं सहकार्य केलं. तालुक्यात सिंचनाच्या योजना राबवणं असेल, स्वतःचा सहकारी साखर कारखाना उभा करणं असेल, साखर कारखान्यांना वेगवेगळे मान्यवर पुरस्कार मिळवणं किंवा साखर कारखाना सुरळीत चालवणं, चांगल्या पद्धतीनं चालवणं, यामध्ये पवार साहेबांनी वेळोवेळी बबनदादांना सहकार्य केलं होतं. तो राहिला मुद्दा विकासाचा, तर मुळात तर बबनदादाच्या 30 वर्षाच्या कारकिर्दीत साखर कारखानदारी, पाणी, ऊस ह्याच्या व्यतिरिक्त विकास कुठला झाला नाही. हे तालुक्याला ह्या निवडणुकीमध्ये ऊस, पाणी, कारखाना याच्या व्यतिरिक्त मुद्दे चर्चेमध्ये आले आणि अभिजित पाटलांनी खास करून ही चर्चा घडवण्याचं काम जे आहे ग्रास रूटला, ग्राउंड लेवलला आणि नवीन युवकांमध्ये ही चर्चा मोठ्या प्रमाणात घडवण्याचं त्यांनी काम केलं. हा देखील हा फॅक्टर या विधानसभेमध्ये महत्वाचा ठरलेला आहे. नाही, फार काळ एखाद्या विषयाची कौतुक किंवा चर्चा फार काळ राहत नसते. बाबा, माढा तालुक्याच्या जनतेची गरज होती साखर कारखाना, कारण माढा तालुका हा उजनी धरणाच्या काठावरचा कारखाना, प्रचंड बागायती क्षेत्र, ऊसाचा मोठा पट्टा, यामुळे इथं ऊस मोठ्या प्रमाणावर पिकायचा आणि या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना स्वतःचा ऊस गाळप करण्यासाठी स्वतःच्या हक्काचा साखर कारखाना हवा होता. त्यामुळे बबनदादाची पहिली 10 वर्ष साखर कारखानदारीचं भरपूर कौतुक झालं. आणि त्याच काळात मग अनायसे तत्पूर्वी आमदार बबनदादा हे विजयसिंह मोहिते पाटलांचे कट्टर कार्यकर्ते. पवार साहेबांच्या अगोदर आमदार बबनदादा हे सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांना जास्त मानणारे कार्यकर्ते होते. जिकडे विजयसिंह मोहिते पाटील तिकडे आमदार बबन शिंदे, म्हणजे फक्त बबनदादा शिंदेच नाही तर या तालुक्यातले त्या तत्कालीन विजयदादा सार्वजनिक बांधकाम मंत्री, उपमुख्यमंत्री असताना ह्या तालुक्याच्या राजकारणात, ह्या जिल्ह्याच्या राजकारणात जेवढे बी नेते मंडळी होते, जेवढे बी आमदार होते, मग ते दिगमामा बागल असतील, दिलीपराव सोपल असतील, सुधाकरपंत परिचारक असतील, लक्ष्मणराव ढोबळे असतील, हे सगळे सवंगडी, राजन पाटला सहित सगळे सवंगडी हे विजयसिंह मोहिते पाटलांचे सवंगडी होते. आणि हे डायरेक्ट बारामतीला न जाता अकलूज मार्गे बारामतीला जायचे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला म्हणायचंय की या ठिकाणी माढा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजकीय विरोध जो आहे तो मोहिते पाटलाने या ठिकाणी बबनदादा शिंदे असतील किंवा संजयमामा शिंदे असतील, रणजितभाई शिंदे असतील, यांच्या माध्यमातून राजकीय विरोध मोहिते पाटील यांना केल्यामुळं देखील हा परिणाम होऊ शकतोय का? विजयसिंह मोहिते पाटील ज्या वेळेस मंत्रिमंडळात होते त्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटलांनी सोलापूर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात, अनेक तालुक्यात स्वतःचे कार्यकर्ते निर्माण केले होते. आणि सोलापूर जिल्ह्यातील तर जवळजवळ सगळेच कार्यकर्ते, मग आमदार असतील, हे सगळे मोहिते पाटलावर प्रचंड विश्वास ठेवून असणारे सगळे कार्यकर्ते होते. मोहिते पाटलांनी सांगायचं हे नाही ऐकायचं अशी परिस्थिती होती. त्यामुळं मोहिते पाटलांच्या माध्यमातून
त्या त्या भागाचं राजकारण चालायचं, त्या त्या भागाचा विकास व्हायचा, त्या त्या भागाला निधी मिळायचा. असं असताना मोहिते पाटलाच्या विरोधात याच जिल्ह्यातली नेते मंडळी एकत्र करून मोहिते पाटलांना विरोध करण्याची जी ठिणगी पडली, ते आमदार बबनदादांचे बंधू संजय मामा शिंदे यांच्यापासून. आणि संजय मामाने टाकलेली ठिणगी बबनदादांनी थंड करण्यापेक्षा किंवा कुठेतरी ऍडजस्टमेंट करण्यापेक्षा आतून त्या ठिणगीला धूर म्हणजे हवा दिली आणि ती फुलवत ठेवली. आणि ती फुलवत राहिल्यामुळं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटलाचा प्रबळ विरोधी गट तयार झाला आणि त्या गटाचे नेतृत्व बबनदादा आणि संजय मामा यांनी केलं. हे झालं इथल्या नेतृत्वातील राजकारणाची विषय. पण बबनदादांनी हे सगळं करत असताना, जिल्ह्यात आपली ताकद वाढवत असताना, विकासाच्या बाबतीत मोहिते पाटलांनी जो पॅटर्न वापरला होता त्यांच्या तालुक्यात माळशिरसमध्ये, तो पॅटर्न वापरून जर समजा मोहिते पाटलांना विरोध केला असता तर बबनदादा यशस्वी झाले असते. पण बबनदादांच्या तालुक्यात शैक्षणिक सुविधा नाहीत, शिक्षणाला या तालुक्यातल्या जनतेला विजयसिंह मोहिते पाटलाकडे जावं लागतंय किंवा संबंधित हर्षवर्धन पाटील असेल किंवा पुणे सोलापूर अशा ठिकाणी जावं लागतं. पण शेजारचा तालुका म्हणून या तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी हे अकलूजच्या मोहिते पाटलांच्या संस्थांमध्ये शिकलेले आहेत. म्हणजे त्यांची अटॅचमेंट आहे डायरेक्ट मोहिते पाटलांशी या तालुक्यातल्या अनेक तरुणांची अटॅचमेंट आहे. त्याचं कारण ते त्या संस्थेत शिकलेत, त्यांच्या शाळेत शिकलेत, अकलूजमध्ये वावरलेत, अकलूजमध्ये राहिलेत. ही झाला एक विषय. दुसरा विषय असा की बबनदादांनी जिल्ह्याचं राजकारण ताब्यात घ्यायचा प्रयत्न करत असताना स्वतःच्या तालुक्यात मात्र स्वतःला पाहिजे असा सपोर्ट करणारी एक कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यात आमदार बबनदादांना अपयश आलं. कारण त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्यावर कधीच विश्वास टाकला नाही. विठ्ठलराव शिंदे कारखान्यात आमदार बबनदादा हे आमदार असताना विठ्ठलराव शिंदे कारखान्याचं चेअरमन पद एखाद्या विश्वासू सवंगड्याला देऊ शकत होते आणि त्याच्याकडून तो कारखाना पण चालवून घेऊ शकत होते. बबनदादांनी तेही कधी केलं नाही. पंचायत समितीला सभापती करत असताना शक्यतो स्वतःच्या मुलाचं नाव पुढे करण्याऐवजी ते सीट पंचायत समितीचं सभापती पद जे होतं ते ज्या समाजासाठी आरक्षित होतं त्या समाजाचा एखादा सभापती करू शकत होते किंवा ओबीसी समाजालाही कुठतरी स्थान देऊ शकत होते. ओबीसी समाजामध्ये अनेक कार्यकर्ते आहेत तिचे, त्यांच्यासाठी प्राणपणाला लावणारे अगदी दादा म्हणजे एकंदरीत राजकारण करत असताना या ठिकाणी त्यांनी राजकारणामध्ये दुहेरी फायदा घेण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे ओपन ह्याच्यातून पण फायदा घेतलेला आणि ओबीसी मधून पण फायदा घेतलेला आहे. असं एकंदरीत हे सगळं चित्र तयार झालं आहे. म्हणजे ही देखील चर्चा कार्यकर्त्यांमध्ये कदाचित मोठ्या प्रमाणामध्ये ग्रासरूट पर्यंत ही गेलेली असू शकते. ही चर्चा ग्रासरूट पर्यंत गेलेली आहेच. आणि दुसरं म्हणजे ह्या 5-10 वर्षामध्ये आमदार बबनदादांनी जो विकास केला तो साखर कारखानदारीचा, आणि साखर कारखाना उभा राहून तयार होऊन सुरळीत चालून आता जवळजवळ बरीच वर्ष झाली. म्हणजे ती गरज संपली. ती गरज संपल्यानंतर बबनदादांनी त्यांचं जे विजन किंवा फोकस आहे ह्याचा विकासाचा तो मूलभूत गरजांवर करायला पाहिजे होता. म्हणजे साखर कारखान्याच्या माध्यमातून एखादं मेडिकल कॉलेज काढायला पाहिजे होतं, एखादं इंजिनिअरिंग कॉलेज काढायला पाहिजे होतं. या तालुक्यातल्या रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी आणून, कारण शेवटी ग्रामीण भागातून खेड्यापाड्यातून ऊस येतो हा विठ्ठलराव शिंदे कारखान्यालाच येतो. आणि या ऊसाची किंवा ह्या खेड्यापाड्यांची जर नाळ पक्क्या रस्त्याने जर ह्या शहराशी जोडल्या गेली तरच तो विकास झाला असं म्हणता येईल. पण रस्त्याच्या बाबतीत जर आपण बोलायला गेलो तर ही परिस्थिती रस्त्याची अशी असते की रस्ता एकदा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी वाहनं वगैरे गेली, ये जा सुरू झाले, दळणवळणाच्या सुविधा जर सुरू झाल्या तर रस्ता कालांतराने खराब होणारच आहे. माझा अनुभव सांगतो, या तालुक्यातले रस्ते करत असताना कधीही कुठलाही रस्ता पूर्णपणे केला नाही. निम्मा तुकडा आता करायचा, निम्मा तुकडा 2 वर्षांनी करायचा. म्हणजे हा निम्मा केलेला तुकडा उकरून जातो, तोपर्यंत पुढचा तयार असतो. तो जोपर्यंत तयार असतो तोपर्यंत हा उकळून गेलेला असतो. म्हणजे ह्या तालुक्याला रस्त्याची कामं करत असताना फार म्हणजे या तालुक्यातल्या बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर आमदारचा जेवढा वचक पाहिजे, कामाचे इस्टिमेट बनवत असताना किंवा कामाचे तुमचं काम करून घेत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी जे लक्ष ठेवायला पाहिजे ठेकेदारांवर, ते तसं झालं नाही. कारण ठेकेदारांचा जेवढा प्रचंड वचक अधिकाऱ्यावर आहे की एखाद्या रस्त्याचं काम कुर्डुवाडीच्या अधिकाऱ्याला न विचारता सोलापूर मध्ये जाऊन मंजूर करून लावणे काही ठेकेदार आहे तिथं.
ठेकेदार, आणि ते ठेकेदार हे फक्त आणि फक्त काम न कसं तरी सटरफटर काम करून बिलं उचलणारे ठेकेदार आहेत. आणि त्यांच्या या भ्रष्टाचाराला कदाचित तालुक्याच्या नेतृत्वाने पाठीशी घातलंय असा समज या तालुक्यातील जनतेचा आहे. त्यामुळे तालुक्यातल्या रस्त्याची दुरावस्था आहे. बरोबर आहे, अगदीच ही कारण असू शकते. आणखीन शिक्षणाच्या संदर्भातले तर मुद्दे याच्यामध्ये चर्चेमध्ये आलेले आहे. पण अभिजित पाटील यांनी 3 महिने या ठिकाणी 3 महिन्यामध्ये असा नेमका काय चमत्कार केला इथल्या जनतेवरती की कसं आहे निवडून आले या ठिकाणी? आता कसं आहे माहितीये का, या तालुक्यातील जनतेला तर बदल हवाच होता, परंतु विकासाचं विजन असणारा किंवा धडाडीचा एखादा माणूस कोणतरी पुढे येणं गरजेचं होतं. मग या तालुक्यात आमदार बबनदादाचं एक राजकारणाची एक पद्धत आहे. जो कोणी विरोध करतो किंवा जो लढायचा विचार करतो त्याला बदनाम करणारी एक चांगली फळी दादांनी या तालुक्यात निर्माण केली. त्या पोरांचं काम दुसरं काहीच नसतं. म्हणजे समजा एखादा नेता जर त्यांना राजकारणात विरोध करतोय असं दिसला तर अगदी त्याच्या कामाच्या पद्धतीपासून ते त्याच्या फॅमिलीपर्यंत जाऊन त्या नेतृत्वाला बदनाम केलं जातं. आणि मग शेवटी असा प्रश्न निर्माण होतो की एकतर तो जनतेतून म्हणजे त्याच्याबद्दल नॅरेटिव्ह पसरतं, दुसरं म्हणजे त्याला वाटतं ह्या असल्या झंझटमध्ये पडण्यापेक्षा राजकारण नाही केलेलं बरं. पण अभिजित पाटलाच्या बाबतीत तसं घडलं नाही, कारण अभिजित पाटलाच्या बाबतीत पण चर्चा समाज माध्यमातून किंवा तुमच्या सोशल मीडियामधून घडायला लागल्या होत्या. कुठे ते बीडचं काहीतरी, इकडलं काहीतरी, तिकडलं काहीतरी, तो वाळू चोरच आहे, वाळू तस्करीच आहे, त्याला 3 महिने शिक्षा झाली होती. अरे हे सगळं घडत त्याच्याबद्दल ह्या चर्चा करत असताना आपण ह्या चर्चा कधी केल्या नाहीत की आपला उमेदवार सुद्धा अनेक प्रकरणात कोर्टाच्या वाऱ्या करतोय, अनेक शेतकऱ्यांच्या उतारावर कर्ज काढलेले विषय आहेत. असं कुणाची तरी बदनामी करून राजकारण होत नसतं. पण ह्या सगळ्या जरी घटना असल्या तरी बबनदादा शिंदे नाही मला पुढचं सांगतो ना. आणि हे सगळं होत असताना अभिजित पाटलांनी या तालुक्यात ज्या वेळेस फिरायला सुरुवात केली ते डायरेक्ट मी आमदारकीला उभा राहतो म्हणून केली नाही. पहिल्यांदा त्यांनी या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कुस्तीच्या स्पर्धा घेतल्या. कुस्तीच्या स्पर्धा घेत 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 त्यांना अंदाज आला तालुक्याचा की बाबा या तालुक्याला काय पाहिजे. या तालुक्यात ज्ञान, मनोरंजन किंवा अशा स्पर्धा, मेळावे आणि त्याला काय म्हणायचं आपले संस्कार शिबिर असतील किंवा असले प्रकार कधी घडलेच नाहीत. म्हणजे तालुक्यातल्या शेतकरी ऊस काढायचा, ऊस घालायचा, कारखान्याला गाळायचा आणि पैसे घ्यायचे, घरदार बांधायचं, घराच्या बाहेर घरातच आपलं टीव्ही बघत बसायचं, गप्पा मारत बसायचं. म्हणजे माणसं एकत्र आणायचं जे साधन होतं हे कधीच या तालुक्यात होत नव्हतं. एकंदरीत सांस्कृतिक कार्यक्रम असतील, मनोरंजनाचे कार्यक्रम असतील. आपला जर तालुका शेजारी बघितला माळशिरस तालुक्यामध्ये अकलूज या ठिकाणी मोहिते पाटील यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत राज्य स्तरावर, जागतिक स्तरावर देखील माणसात माणूस राहणं हा जो प्रकार होता आहे, माणसात माणूस राहिलाच नाही, आपल्या तालुक्यात राहिलाच नव्हता. अगदी बरोबर आहे. कारण या तालुक्यात कधीही कुठेही मोठ्या प्रमाणावर माणसं एकत्र आलेत, तिथं काहीतरी एखादा कार्यक्रम घडलाय असं कधी झालंच नाही. आमदार बबनदादांच्या कारखान्यावर होणारे विवाह, सामुदायिक विवाह सोहळे असतील किंवा याच प्रसंगी तो बी फक्त लग्नाच्या निमित्ताने 4 गावचे 4 पाहुणे एकत्र आलेले असतात. म्हणजे ती त्या लोकांची गरज आहे किंवा हे आहे म्हणून ते लोक एकत्र होती. पण एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने, एखाद्या ज्ञान मनोरंजनाच्या निमित्ताने समाज एकत्र करण्याचं कौशल्य या तालुक्यातल्या नेतृत्वाकडे नव्हतं. ती सुरुवात अभिजित पाटलांनी माड्यात जो कृषी सांस्कृतिक मेळावा घेतला त्यातून केली. गावोगाव पैठणी म्हणजे ते मिनिस्टर कार्यक्रम जो घेतला, खेळ पैठणीचा कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमातून महिलांना एकत्र करायला सुरुवात केली. त्याचबरोबर टेंभुर्णी म्हणजे एक साईडला जे राज्य सरकार होतं यांनी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून महिलांना एकत्रित करण्याचं काम केलं. त्याच पद्धतीनं अभिजित पाटील यांनी देखील या ठिकाणी खेळ पैठणीच्या याच्या माध्यमातून विधानसभेतल्या महिलांना एकत्रित केलेला आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बैलगाडा शर्यती, म्हणजे याच्या अगोदर बैलगाडा शर्यत झाली नव्हती आपल्या तालुक्यात, नाही पहिली शर्यत आणि खूप छान पद्धतीने झाली. गेल्या वर्षी इथं निमगाव बादलेवाडीच्या परिसरात एक बैलगाडा शर्यतीचं आयोजन कुणीतरी केलं होतं. तो चर्चेचा विषय तेवढा ठरला नव्हता. हा खूप मोठा चर्चेचा विषय ठरला नव्हता, कारण ते कुणी नेतृत्वाने केलं नव्हतं. कोणीतरी एखाद्या यांनी जत्रेनिमित्त, यात्रेनिमित्त झालेलं ते बैलगाडा शर्यतीचं आयोजन होतं. पण अभिजित पाटलांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात म्हणजे 22 सारख्या गावात येऊन, जो कोरडवाडी, मोडणीम, टेंभुर्णी
म्हणजे माढा तालुक्यातल्या सगळ्या ह्याचा जो सेंटर पॉइंट आहे बावी, आणि तसा बावी हा म्हणजे थोडक्यात रांगडा भाग मानला तर चालेल, कारण तिथल्या लोकांना खेळ कुस्ती वगैरेची आवड असणाराच भाग आहे तो बावी बरोबर आहे. शेतपळ तो भाग, बरोबर, अगदी बरोबर. भालुकाकाचा भाग. आणि त्या भागात त्यांनी जो बैलगाडा शर्यतीचा हे भरवला तो बी खूप गाजला. म्हणजे शेतकऱ्यांमध्ये आणि जे बैलगाडा शौकीन होते त्यांच्यामध्ये एक चांगला इम्पॅक्ट याचा झालेला आहे. नाही, बबनदादांच्या राजकारणात बबनदादांनी माणसं एकत्र कधी येऊ दिली नव्हती. अभिजित पाटलांनी माणसं एकत्र करायला सुरुवात केली कार्यक्रमाच्या निमित्ताने. आणि कसं असतं, ज्या वेळेस चार लोक एका जागेला येतात, चर्चा करतात, त्याच वेळेस राजकारणाच्या बदलाला कलाटणी मिळायला सुरुवात होती. आणि या बैलगाडी शर्यतीमधनं हे एवढंच नाही की माढा तालुक्यातली लोक, तर पंढरपूर तालुक्यातली लोक आली होती, माळशिरस तालुक्यातली पण लोक आली होती. हो. म्हणजे 42 गावं पंढरपुरातली, 14 गावं इकडली आणि 78 गावं माढा तालुक्यातली, म्हणजे सगळीच लोक त्या शर्यतीमध्ये आली होती. म्हणजे नक्की त्याचा फायदा अभिजित पाटलांना आता झालेला आहे. ह्या तालुक्यातल्या राजकारणाच्या राज्यकर्त्यांच्या उणिवांची चर्चा, ह्या तालुक्यातल्या विकासाची चर्चा, ह्या सगळ्या चर्चा ह्या 2-3 कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिजित पाटलांना ऐकायला मिळाल्या, जनतेला चर्चा करायला मिळालं. आणि त्यावेळेस जनतेचं असं लक्षात आलं की 30 वर्षात मग आपल्या तालुक्यात झालंच काय, ना रस्ते, ना पाणी, ना शिक्षण, ना ज्ञान मनोरंजन, कुठलाही कार्यक्रम उपक्रम कोण राबवत नाही. नेते येतात, त्यांच्या गाडीत बसतात, निघून जातात. गावात कुठेतरी 1-2-5 लाखाचा सभा मंडप देतात. म्हणजे सभा मंडप हा काही विकासाचा मुद्दा नाही. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे इथलं अभिजित पाटील यांनी इथल्या सर्वसामान्य जनतेच्या नेमक्या समस्या काय आहेत ही प्रथमता जाणून घेण्याचं काम केलं, आणि याच्यातून त्यांना नेमकं कशा पद्धतीनं पुढे जायचं हे त्यांना एक चांगल्या पद्धतीचं विजन आणि मिशन या ठिकाणी त्यांना सापडलेलं आहे. त्यांना विजन तर सापडलंच, पण त्यांनी जनतेसमोर विजन मांडायला त्यांना वेळ मिळाला. अगदी बरोबर आहे. कारण जनता, नेत्याच्या दारात जनता जात नसते, जनता गावातले 4 पुढारी नेत्याच्या दारात जातात. आणि ह्या पद्धतीचं राजकारण आतापर्यंत माड्यात होतं की गावातल्या पुढाऱ्याने उठायचं, निमगावला जायचं, नेत्यांची गाठ घ्यायची, आणि तिथं नेत्याने सांगायचं जा तुझ्या गावाला 15 लाख रुपये निधी दिला, आणि ती गावात येऊन त्या नेत्यांनी सांगायचं. त्याच्याशी जनतेला काही देणं घेणंच नसायचं, कारण जनता त्यात इन्व्हॉल्व्ह होत नव्हती. डायरेक्ट नेता आणि कार्यकर्ता एवढा संपर्क व्हायचा. पण अभिजित पाटील स्वतः वैयक्तिक फिरले, वैयक्तिक तरुणात मिसळले, तिथं चर्चा केली, काय करणार आहे ते सांगितलं. म्हणजेच त्यांनी त्यांच्या ह्या तालुक्याच्या राजकारण हे कारखानदारी भोवती आणि ऊसाच्या दराभोवती फिरतं, हे त्यांनी गेल्या वर्षी जाणून घेतलं. बरोबर, अगदी बरोबर आहे. परंतु या ठिकाणी माढा तालुक्याचं शेतकऱ्यांचं बघितलं मानसिकता किंवा भावना आपण जर पाहिली तर पूर्वी काय भावना असायची की आपण जर दादाला नाही निवडून दिलं किंवा मतदान जर नाही केलं तर मग आमच्या ऊसाचं काय होणार आहे. मग ह्याला एक पर्याय जो आहे, जो अभिजित पाटील यांनी प्रथमतः या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद मिळवलं, आणि चेअरमन पद मिळवल्याच्या नंतर चांगल्या पद्धतीने त्यांनी आमदारकीसाठी इथं तयारी केलेली आहे. म्हणजे इथला प्रश्न जो शेतकऱ्यांचा होता ऊसाचा, म्हणजे ऊसाचा प्रश्न पहिल्यांदा त्यांनी सोडवण्याचं काम केलेलं आहे. जसा काळ बदलतो तशी माणसाची भावना आणि मानसिकताही बदलत जाते. पूर्वीच्या काळी एक मला वाटतं माळशिरस, तुमचं नात सदाशिवनगर, यशवंतनगर, माळीनगर आणि माढा, आणि तिकडं इंदापूर, जवळच्या पट्ट्यात हे 3-4च कारखाने होते. त्यावेळेस शेतकऱ्यांना ऊसाच्या समस्या जाणवायच्या. पण आता परिस्थिती अशी झाली की पिठाच्या गिरणीसारखं कुणीही साखर कारखाने काढू लागले. म्हणजे कारण या भागात ऊस वाढला, शेतकऱ्यांना ऊसाची चिंता ह्या 5-10 वर्षात कधीच वाटली नाही. फक्त राहिला मुद्दा काय की माढा तालुक्याच्या राजकारणात कायम आमदार बबनदादांच्या विरोधात राजकारण करणारं सावंत कुटुंब वाकावतं, म्हणजे माढ्यातलंच शिवाजीराव सावंत. आणि शिवाजीराव सावंताचं राजकारण जनतेला फक्त ते विधानसभेची निवडणूक लागली की माणसात यायचे. त्यांची कुठं काय शिक्षण संस्था वगैरे असतील, तिकडून शिक्षण संस्थेतून वगैरे जो काय त्यांच्याकडे जो भरमसाठ आहे तो निधी आणायचे आणि इलेक्शन खेळायचे. ह्या ठिकाणी शिवाजीराव सावंत उभा ज्या वेळेस राहायचे ते काम या ठिकाणी निवडणुकीमध्ये जायचे आणि उभा राहायचे, पण त्यांनी पण संस्था इथं शैक्षणिक संस्था कधी बनवण्याचं काम केलं. शिवाजीराव सावंतांनी मताची चर्चा स्पर्धा बबनदादाशी करत असताना बबनदादांचे जे वीक पॉइंट होते याच्याशी स्पर्धा कधी केली नाही. म्हणजे बबनदादांच्या कारखान्यांनी जर समजा 1000 रुपये दर दिला तर माझा कारखाना 1000 रुपये दिला असं शिवाजी सावंत कधीच म्हणलं नाहीत.
शिवाजी सावंतांनी कायम बबनदादांच्या पाठीमागे राहून बबनदादांच्या पेक्षा 200 रुपये कमी दर द्यायचा ह्या शेतकऱ्यांना, म्हणजे शेतकऱ्यांना कमी दर द्यायचा प्रयत्न केला. त्यामुळे ऊस दराच्या बाबतीत शेतकरी बबनदादा शिवाजीराव सावंत अटॅच झाला नाही. दुसरं म्हणजे शिवाजीराव सावंत यांच्या मोठमोठ्या शैक्षणिक संस्था आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, मेडिकल कॉलेज आहेत, अशी चर्चा तालुक्यात महाराष्ट्रात जिल्ह्यात होती. पण शिवाजी सावंतांना कधीच वाटलं नाही की माढा तालुक्यात आपण एखादी संस्था काढावी. कारण शिवाजी सावंत असतील किंवा त्यांचे बंधू तानाजी सावंत असतील, हे नेते झाले, पण ते नेते कसे झाले, डायरेक्ट वरिष्ठांच्या अटॅचमेंट ठेवून, म्हणजे जनतेचे नेते झाले नाही. जनतेचे नेते ते कधीच झाले नाहीत, कारण त्यांना ते व्हायचंही नव्हतं. म्हणजे ते थोडेसे कसे बिझनेस माइंडेड व्यापारी ह्याचे आहेत. पैसा पैसा आणि पैशातून बबनदादाच्या विरोधात उभा राहत असताना प्रत्येक वेळी त्यांना पराभव तर स्वीकारायला लागला, पण प्रत्येक वेळी त्यांना मतं जे आहेत त्याची टक्केवारी मात्र कधी वाढलेली दिसली नाही, ती कमी होत आली. नाही, आतापर्यंतच्या राजकारणात झाला असं की कायम बबनदादांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर मताची टक्केवारी होती. आणि मग ही टक्केवारी काय करायची किंवा हे मतदार काय करायचे, बबनदादाला नाही द्यायचं, मग ठीक आहे देऊ सावंताला, सावंतांनी काय केलंय म्हणून द्यायचं, किंवा सावंतांनी ह्या तालुक्याच्या विकासात कुठेतरी हातभार लावलाय म्हणून ह्या लोकांनी त्यांना मतं दिली नाहीत. केवळ दादांना विरोध म्हणून आजपर्यंतची जे उमेदवार होते त्यांना जी मतं मिळत होती ती केवळ दादांना विरोध म्हणून मिळायची, आणि ती मतांची संख्या पण खूप मोठी होती. अगदी बबनदादांचं राजकारण हे ते कायम त्या काळात तिरंगी लढती लावायचे. एकदम अचानक 30 वर्षाच्या राजकारणाला एवढी मोठी कलाटणी, अचानक अभिजित पाटील यांना 30,000 प्लसचं लीड जे आहे, म्हणजे खूप असं चमत्कारित हे झालेलं आहे इथले, किंवा एवढ्या कमी कालावधीमध्ये त्यांनी लोकांची मन जिंकण्याचं काम असेल, किंवा त्यांचे शैक्षणिक मुद्दे या ठिकाणी मांडण्याचं काम असेल, किंवा त्यांचं धोरण या ठिकाणी मांडण्याचं काम केलं असेल, किंवा शरद पवार यांचं जे पंचसूत्री धोरण होतं किंवा विजन होतं ते देखील त्यांनी या ठिकाणी मांडण्याचं काम केलेलं आहे. अशा म्हणजे अनेक घटना ज्या आहेत त्या कळीचे मुद्दे त्यांनी या ठिकाणी एकंदरीत जे आहेत ते मांडण्याचं काम केलेलं आहे. हाही तिथं प्लस पॉइंट आहे. प्लस आणखीन या मुद्द्यांच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर विविध मुद्दे जे त्यांनी पहिलं पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले, ही एक सुरुवात केली या ठिकाणच्या राजकारणाला, आणि मूळ मुद्द्याला हात घालण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि साहजिकच तुम्ही म्हणताय तसं की शिवाजी सावंत यांनी कधी दर वाढवून दिला नाही, पण अभिजित पाटील यांनी या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून ऊसाला दर देखील जास्त देण्याचं काम केलेलं आहे. हाही इम्पॅक्ट या ठिकाणच्या मतदारांवरती पडलेला आहे. शिक्षणाचं नवीन धोरण हाही इम्पॅक्ट पडलेला आहे. सांस्कृतिक धोरण हाही इम्पॅक्ट पडलेला आहे. क्रीडा संकुल हाही इम्पॅक्ट राजकारणावरती पडलेला आहे. सोबतच त्यांनी युवकांची मोडबांधणी देखील मोठ्या पद्धतीने केलेली आहे. विविध कार्यकर्ते जे आहेत नव कार्यकर्त्यांना जोडण्याचं काम केलेलं आहे, महिलांना जोडण्याचं काम केलेलं आहे. सोबतच या सगळ्या घटनाक्रम चालू असताना या ठिकाणचा जो मतदार आहे, जो अल्पसंख्याक आहे आणि शेड्यूल कास्ट आहे, ह्यांनी नेमकी कोणाला साथ दिली? बबनदादा यांच्यासोबत अनेक वेळा त्यांनी अनेक वर्षानुवर्ष त्यांना साथ देण्याचं काम अल्पसंख्याक यांनी केलेलं आहे. पण ह्या इलेक्शन मध्ये नेमकं काय झालं? शेड्यूल कास्ट आणि जो अल्पसंख्याक आहे यांनी नेमके काय केलं? यांनी बबनदादा यांची साथ सोडण्याचं काय कारण असू शकते? ते बबनदादांचं साथ सोडण्याचं कारण तशी खूप आहेत. काय बबनदादांनी सामाजिक बांधणी करत असताना सर्वसामान्य माणसाला जवळ करण्याचा प्रयत्न कधी केला नाही. कारण प्रत्येक गावचा नेता, म्हणजे पूर्वी एकदा बबनदादांनी असं जाहीर केलं होतं की ज्याचं कुणाचं काम असेल त्यांनी कुठल्याही नेत्याकडे न जाता डायरेक्ट माझ्याकडे यावं. काय पण त्याच्यानंतर मात्र जाहीर केलं असं आणि घडलं मात्र उलट. कारण गावातल्या नेतृत्वाला घेऊन गेल्याशिवाय सर्वसामान्य माणसाचं कुठलंच काम होत नाही. आज तुम्ही बघा, पंचायत समितीत एखाद्याला जर कडबाकुट्टी घ्यायची असेल तर त्याला पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य शिफारस तर लागतेच लागते. काय आणि मग ह्या सगळ्या शिफारशी होत असताना परत तिकडून त्यांचा फोन लागतो नेतृत्वाचा, आणि मग त्याला मिळतं. म्हणजे तालुक्यातल्या जी योजना आहेत, मग पंचायत समितीकडल्या असतील, कृषी विभागाकडल्या असतील, ह्या योजना ठरवून ठराविक लोकांना दिल्या जायच्या. त्याचं बांधणीच अशी होती की तेच लाभार्थी, तेच लाभार्थी, तेच लाभार्थी, तेच लाभार्थी. त्यामुळं हा समाज पण मोठ्या प्रमाणावर नाराज झाला होता. आणि हे सगळं होत असताना अभिजित पाटलाच्या माध्यमातून ह्या लोकांना एक विकासाचं विजन दिसलं की बाबा हा माणूस पुढे काहीतरी करेल
आणि त्यात दुसरी अनेक वर्ष बबनदादाची सत्ता असल्यामुळे ज्याला ती काय अँटी इन्कम्बन्सी असते, लोकांची नाराजी, ती नाराजी तर होतीच होती, प्रचंड नाराज होती. म्हणजे अगदी नाइलाज आहे किंवा आता दुसरा कोण, मग दगडापेक्षा विटमो म्हणून बबनदादाच्या राजकारणाला साथ मिळत आणि ती होती. नाराजी जी आहे ती एकदमच 30,000 प्लसच्या लीडनं इकडे त्यांनी दर्शवण्याचं काम केलेलं आहे. आता मोठ्या बहुमताने निवडून देण्याचं काम केलं. 30,000 प्लसचा लीड आमदार बबनदादाच्या राजकारणात, बबनदादांचं कदाचित कालच्या राजकारणात सुद्धा नियोजन असं होतं की माड्यातून आपल्याला एक 20 ते 30 हजाराचं, 15-20 हजाराचं लीड मिळेल, लीड. आणि बाकी मग तिकडं पंढरपूर तालुका आणि माळशिरस तालुका जरी बरोबरीत चालला किंवा थोडंफार कमी जास्त लीड झालं तर ते कव्हर होऊन आपण विजय होऊ अशी रणजित शिंदेना खात्री होती. वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक वेळा तुम्ही लिखाण असताना चौफेर तुमचं लिखाण असतं, म्हणजे एक कुठल्या नेत्याला धरून तुमचं असं लिखाण नसतं, सगळ्या बाजूने तुम्ही लिखाण लिहित असता, चर्चाही तुमच्या लिखाणाची अनेकदा होत असते. आता ह्या निवडणुकीमध्ये चर्चा जी काय झाली की अनेक कार्यकर्ते जसे की भारताबा शिंदे यांनी सभा घेतली आरणमध्ये आणि त्या सभेमध्ये ते म्हटले की आम्ही दादांना सांगितलं होतं की भैयांना उभा करू नका, तुम्ही स्वतः उभा राहा, रणजित भैयांना तुम्ही उभा करू नका. ते सोबत विनायकराव पाटील यांना पण मी बोललो होतो म्हणले, असंही त्यांनी आबाने म्हणजे त्या सभेमध्ये बोलताना सांगितलं. काय वाटतं एकंदरीत तुम्हाला की हे दादा उभा राहिले नसल्यामुळे हे असं झालेलं आहे का, नेमकं काय कारण आहे? बबनदादा जरी उभा राहिले असते तरी थोडाफार फरक पडला असता काय, पण बबनदादांना जी पूर्वीची आकडेवारी पडायची प्रचंड मतदारांची ती राहिली नसती. त्याचं कारणच असं होतं की ह्या 5-10 वर्षातील या तालुक्यातील, या मतदारसंघातील तरुण गेल्या 2 इलेक्शन पासून की विचार करायला लागलाय बाबा काय नक्की आपल्या तालुक्याचा विकास काय झाला. पण गेल्या 2 इलेक्शनला मला वाटतं पंढरपूर आणि माळशिरसनं आमदार बबनदादांना साथ दिली. माळ्यातून कदाचित थोडीफार लीड आला असेल किंवा आताची परिस्थिती अशीच परिस्थिती होती बरोबरीचीच, फार मोठं लीड नव्हतं प्रॉपर माळ्यातनं. पण त्या लोकांना जी चर्चा किंवा बबनदादाकडे जे स्किल होतं चर्चा पसरवायची, फार काहीतरी आम्ही वेगळं करतोय, आणि मग त्या लोकांना एक भास निर्माण झाला होता की माड्यातला विठ्ठलराव शिंदे कारखाना अतिशय चांगला चाललाय, चांगला दर देतोय आणि तिथं विकासाच्या सगळ्या योजना आहेत आणि शेतकऱ्यांना फार रिस्पेक्ट आहे, ही एक त्या लोकांची भावना होती. त्यामुळं तो भाग प्रचंड प्रमाणात बबनदादाच्या पाठीमागे गेला, इलेक्शनला गेला आणि त्यात त्यांचा विजय झाला दादांचा. पण नंतर त्या भागाच्याही लक्षात असं आलं की ठीक आहे आमदार केलं, सगळं झालं, पण मग जो मूलभूत विकास आहे, रस्ते, पाणी, वीज किंवा शिक्षण, म्हणजे फिरून मुद्दा जो आहे तो मूलभूत विकासाकडे येतोय. म्हणजे स्वतंत्र म्हणून आपल्याला अनेक वर्षानुवर्ष झाली पण मूल समस्या सुटण्यात इथल्या माड्याच्या परिवर्तनाचं, विकासाच्या राजकीय परिवर्तनाचं मूळ आहे मूलभूत विकास. म्हणजे मूलभूत विकास इथल्या लोकांचा अद्यापर्यंत झाला नसल्यामुळे हे परिवर्तन आहे. कारण जो भुलभुलैया होता, आता तुम्ही म्हणता की कदाचित आपल्या तालुक्यातील बरेच गावगावचे पुढारी वगैरे म्हणतात की आमदार बबनदादांनी पाणी आणलं, बबनदादांनी पाणी आणलं. पाणी आणणं हे काय एकट्या बबनदादाचं काम नाही, कारण या तालुक्यात उजनीची निर्मिती झाली आणि ज्या वेळेस एखादा म्हणजे हजारो कोटीचा एखादा प्रकल्प होतो, तो प्रकल्प, त्या प्रकल्पापासून मिळणारा लाभ हा प्रथम म्हणजे ज्याला काय म्हणतात पाया तो पायातच मिळतो. लगेच ते काय पुढचं बाहेरच्या बाजूचा विचार, म्हणजे इथं पिकलेला माल तुम्ही डायरेक्ट मुंबईला नेऊन विकता, पण तो कधी विकता की इथल्या लोकांची गरज भागून तो शिल्लक राहतो तो विकता. याचाच अर्थ उजनी झालं, उजनीचं पाणी मंगळवेढा, अक्कलकोट, पंढरपूर इकडे सगळीकडे गेलं, मोहळला गेलं, पण त्या पाण्यावर प्रथम हक्क हा या तालुक्याचा होता आणि मग ते मिळणारच होतं, कारण कॅनॉल तर तालुक्यातूनच जाणार होते, कॅनॉलद्वारे पाणी मिळणार आहे ते मिळणारच होते. राहिला विषय शिनामाडा उपसा सिंचन योजनेचा. शिनामाडा उपसा सिंचन योजनेची सुरुवात आज बबनदादांनी केली, उद्या झाली अशी नाही. त्याला पूर्वीचे भाई एस एम पाटील असतील, विनायक बापू पाटील असतील किंवा यापूर्वीचे जे आमदार नेते होते त्या लोकांनी त्या योजनेचा आराखडा तयार केला होता आणि उजनीच्या जवळचा तालुका असल्यामुळे माढा तालुक्याच्या हक्काचं पाणी त्या योजनेच्या रूपातून त्या तालुक्याला देणं हे शासनाचं
अग्रक्रमानं कर्तव्य होतं. म्हणजे त्यांना सोबतच सत्ता देखील पवार साहेबांची पक्षाची होती, काँग्रेसची, राष्ट्रवादीची. म्हणजे साहजिकच या ठिकाणी पवार साहेबांनी देखील मदत केली. म्हणजे ते ज्यावेळेस टेंभुर्णीमध्ये सभा झाली त्यावेळेस पवार साहेबांनी ते बोलून पण दाखवलं की मी अनेक वेळा दादांना मदत केलेली आहे या ठिकाणी, आणि पाण्याच्या संदर्भात पण बोललेले आहेत. आणि शेवटी पवार साहेब या ठिकाणी लोकसभेसाठी उभा राहिले होते, आणि लोकसभेसाठी 5 वर्ष लोकसभेतून निवडून गेल्यानंतर दिल्लीमध्ये 5 वर्ष माडावी लोकसभेचं नेतृत्व त्यांनी केलेलंच आहे. म्हणजे साहजिकच केंद्रातल्या सुद्धा सुविधा ज्या आहेत पवार साहेबांनी इथल्या जनतेसाठी आणण्याचं देखील काम केलेलं आहे. दादाने तर काही मूलतः कामं केलेलीच आहेत, परंतु ही काम करत असताना वरिष्ठांची देखील मोठ्या प्रमाणात म्हणजे त्यांना सहकार्य मदत जे आहे ते मिळालेलं आहे. पण असं सांगितलं जातं, आता त्यावेळेस मी नव्हतो कारण आपल्या पूर्वीचा भाग असेल तो कदाचित मी विष्णुपंत बेंबळेकरांना पाहिलं नाही. असं सांगितलं जातं की सीना माडा उपसा सिंचन योजनेचा आराखडा विष्णुपंत बेंबळेकरांनी सायकलवर फिरून पाहणी केली होती. काय म्हणजे सीनामाडाची सुरुवात तेव्हापासून झाली होती, आत्ताची नाही. आणि सीनामाडाच्या माध्यमातून तालुक्याला, सगळ्या पूर्ण तालुक्याला पाणी मिळेल अशी एक तालुक्याची भावना होती. कदाचित सीनामाडाचा जो मूळ नकाशा आहे तो वेगळा होता. आजही सांगितलं जातं सीनामाडाचा मूळ नकाशा वेगळा होता. राजकीय ताकदीचा वापर करून तालुक्याच्या नेतृत्वाने त्यात कदाचित बदल केले काय. कारण सीनामाडाचं पाणी आता पाहिलं तर किती गावांना मिळतंय. निमगाव पहिलं पाणी आग्रा हक्कानं त्यांच्या स्वतःच्या गावाला घेतलं त्यांनी, निमगावला. निमगावचं तळ भरल्याशिवाय खाल्ल्या शेतकऱ्यांना पाणी जात नाही, ही वस्तुस्थिती. आणि मग तिथनं पालवण, पिंपळनेर आणि लवळपर्यंत ते पाणी कसं तरी पोचतं. तिथून पुढे ते पाणी जात नाही. इकडं मोडणीमचा म्हणजे हायवेच्या खालचा जो भाग आहे, तुळशी असल, मोडणीम असल, जाधववाडी असल, बैरागवाडी अशी जी गाव आहेत, ह्या गावांना अजून ते पाणी पोचत नाही. आहेरगाव, वाकुंबे सहित. मग सिंचनाच्या योजना किती राबवल्या तुम्ही सांगता की मी सिंचन विकास केला, तालुका हरित केला, सुजलाम सुफलाम केला. यात तुमचं योगदान किती, तुम्ही काय केलं त्यासाठी, हेही लोकांना कळायला लागलं. त्याचबरोबर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सिंचन तर तुम्ही पूर्ण केलं नाही. आणि सिंचन करणं म्हणजे सिंचनाच्या योजना राबवणं म्हणजे ह्यात तुमचं म्हणजे असं लोकांना फार काय म्हणजे ते मिळणारच होतं, कारण उजनी तुमच्या शेजारी आहे. त्या पाण्याच्या योजना तुम्हाला तुमचं जे महाराष्ट्र शासन आहे म्हणजे हिथं कोणी प्रतिनिधित्व करेल, आमदार होईल, त्यांना ह्या मूलभूत ज्या सुविधा आहेत जनतेसाठी त्या कराव्याच लागणार आहेत. मग बबनदादा हो, रणजित भैया हो, किंवा अभिजित पाटील हो, किंवा इतर कोणी हो, त्यांना हे मूळतः इथल्या जी जनतेच्या सुविधा आहेत, शेतकऱ्यांच्या सुविधा आहेत, विद्यार्थ्यांच्या सुविधा आहेत, महिलांच्या सुविधा आहेत, त्या ही इथल्या समस्या सोडवण्याची त्यांची मूळ जबाबदारी आहे. कारण त्यांनी मताच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला प्रतिनिधी निवडण्याचं काम केलं. त्यामुळे साहजिकच ह्यांना ही समस्या सोडवावी तर लागणारच आहेत. परंतु अभिजित पाटील यांना आजच्या निवडणुकीमध्ये जे काही यश मिळालं, म्हणजे हे खूप मोठ्या पद्धतीचं यश आहे हे. आणि पहिली निवडणूक त्यांची आहे, साधे ग्रामपंचायतचे सदस्य देखील ते नव्हते, विठ्ठलचं चेअरमन झाले. आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण बघितलं, निवडणुकीनंतर जे काही त्यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष होता कुर्डवाडीमध्ये, त्या जल्लोषामध्ये अनेकांनी घोषणा देत असताना ते म्हणत होते की आमदार का बेटा आमदार नाही होगा, लेकिन विठ्ठल का चेअरमन आमदार जरूर होगा, अशा देखील जल्लोषाचं वातावरण त्या ठिकाणी होतं. म्हणजे एकंदरीत तुम्ही जर बघितलं या 78 गावामधून 78 गावातून पाहिजे तसं लीड त्यांना मिळालं नाही. म्हणजे बबनदादा रणजित शिंदे यांना मिळालं नाही. 42 गाव आणि जे 14 गाव होती तिकडून तर तो विषयच नाही बोलण्याचा. अभिजित पाटील यांच्या मागं ते उभा राहिले लोक, तिथली सगळी काही जनता जी आहे. पण सभांच्या माध्यमातून, सभा तर होतच असतात, या सभांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर लोकांमध्ये सांगितलं जात होतं की त्या 42 गावामध्ये पॉझिटिव्ह वातावरण आहे, 14 गावामध्ये पॉझिटिव्ह वातावरण आहे. पण असं काय वाटलं नाही या निवडणुकीमध्ये. पूर्वीच्या काळी कसं होतं, आमदार बबनदादाचे जे गावोगावचे कार्यकर्ते होते त्यांचे गावात त्यांच्या स्वतःचा ऐकणारा, त्यांना मानणारा एक गट असायचा. उदाहरणार्थ पूर्वी बबनदादाच्या गावाशेजारचं सापाटणं गाव आहे, त्या गावात एक कलमी मतदान व्हायचं असं मी ऐकतो. पूर्वी ऐकलंय मी की तिथं काही विरोधच कोण करत नसायचं. गावाने ठरवायचं, गावाच्या नेतृत्वाने ठरवायचं, सगळ्या लोकांनी त्याच चिन्हाला मत करायचं, इतर चिन्हाला तिथलं मतच जात नव्हतं. अशी परिस्थिती होती की त्यांचे जे कार्यकर्ते होते
बाळासाहेब ढवळेंसारखे असतील किंवा इकडे भीमानगरचे संजय पाटील असतील, आमचे चांदचे शिवाजी पाटील असतील किंवा टाकळीचे औदुंबर घाडगे असतील, आबा औदोबा हे असतील, राजेंद्र पाटील असतील, असे त्यांचे जे गावोगावचे कार्यकर्ते होते, ह्या कार्यकर्त्यांना या मतदानात कालच्या लोकांनी उघडं पाडलं. कारण हे तुमच्या बरोबर राहिले तालुक्याचे नेतृत्व. मग शिवाजीनाना असतील, शिवाजी सावंत सुद्धा असतील, विरोधात होते. आज ते 60-70 हजार मतं घेत होते तालुक्यातनं. कुठे गेली त्यांच्या पाठीमागची मतं? का मिळाली नाहीत रणजित शिंदेना? कारण म्हणजे ही विचार करायला होणारी गोष्ट आहे. कारण शिवाजी सावंताच्या पाठीमागं जी मतं होती, काय नाही 60,000 मतं पडू द्या, आपण शिवाजी सावंताचा 20,000चा गट्टा धरू अगदी. कारण मला माहित आहे किंवा तालुक्यालाही माहित आहे, शिवाजी सावंताचा वैयक्तिक मतदारांचा गट्टा नव्हता. केवळ बबनदादांना विरोध म्हणून शिवाजी सावंतांना मतं पडत होती. शिवाजी सावंतांनी या तालुक्यात स्वतःच्या राजकारणाची बांधणी करण्यात त्यांना पूर्ण अपयश आलं होतं. अगदी शिवसैनिक सुद्धा सगळे त्यांचे राहिले नव्हते, अशी परिस्थिती आहे. मग ह्या नेत्यांच्या मागचे म्हणजे अगदी शिवाजीनाना कांबळे आले. आज शिवाजीनानाबद्दल चर्चा असायची की बाबा शिवाजीनानाचा एक 20-30 हजार मताचा गट्टा आहे कायमचा. पण ते असं वाटलं नाही 20-30 हजाराचा गट्टा असेल शिवाजी सावंत यांचा किंवा शिवाजीराजे कांबळे यांचा गट्टा असेल. कारण ह्यांचा कुणाचा हे नेते मंडळी आले दादाकडे, परंतु जो मतदार आहे, जनता जे आहे, जनता याच्यात आलेले असं कुठं आपल्याला आली नाही. याचं आत्मचिंतन तालुक्याच्या नेतृत्वाने आणि ह्या कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे. का आली नाही जनता यांच्या मागं? आज शिवाजीनाना असतील किंवा चांदचे शिवाजी पाटील होते आणि बबनदादांच्या विरोधात असणारे रामभाऊ टकले होते. दोघांनी बबनदादाच्या पार्टीत प्रवेश केला. म्हणजे शिवाजीराव पाटील तर पहिले होतेच, अगदी रामभाऊ टकले ते पण बबनदादाकडे गेले. पण त्यांच्या पाठीमागचं वास्तव असं आहे की तिथनं 600-700 मतं, म्हणजे 1000-1500 मतातली 600-700 मतं, जवळजवळ 1600-1700 काही ते मतदान असेल, तिथलं 1000 मतं झाले असतील इकडं रणजित भाईंना, पण 700 मतं विरोधात जातात दोन्ही पार्टीचे लिडर एकत्र येऊन. पण म्हणजे ह्या विधानसभेच्या निवडणुकीचा इम्पॅक्ट जो आहे तो भविष्यामधील हे जे काय यांचं राजकारण, म्हणजे शिवाजी सावंत यांचं राजकारण, शिवाजी कांबळे यांचं राजकारण, यांच्या देखील राजकारणावरती ह्याचा परिणाम होणार आहे. ज्या संजय पाटलांना कोंढाळा भागातून एवढा प्रचंड प्रतिसाद होता जनतेचा पहिला, ज्यावेळेस संजय पाटील हे बबनदादाच्या विरोधात होते, त्यावेळेस संजय पाटलांचा गावोगाव एक गट होता कार्यकर्ते, आणि संजय पाटील सांगेल त्याच्या व्यतिरिक्त ते कार्यकर्ते काय कोंढाळा भागामध्ये मोठ्या प्रमाणात संजय पाटलांच्या त्या राजकारणाचा मी बी फॅन होतो. काय खरंच त्या माणसाचा तेवढा होल्ड होता. पण ज्या दिवशी संजय आज अचानक काय झालंय, मग त्यांचा होल्ड तिथला कोंढाळा भागातला संपलाय का? संजय पाटील बबनदादांकडे गेल्यानंतर त्या कार्यकर्त्यांचा विश्वास असा झाला की बबनदादाकडून जी कामं होत नव्हती ती संजय पाटलाकडून होत होती. आता बबनदादाकडे संजय पाटील गेलेत, मग जायचं कोणाकडे? ते कार्यकर्ते तसेच राहिले. म्हणजे कार्यकर्ते नेत्यांनी जरी निर्णय घेतला दादाकडे जाण्याचा, कार्यकर्त्यांनी तो निर्णय घेतला नाही. तर ह्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे असणारी जनता ज्या विषयावर ह्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे होती, किंवा काय तर होईल, आपल्या भागाचा मूलभूत विकास होईल, तालुक्यात रस्ते चांगले होतील, आपल्या गावाला येणारा रस्ता नीट होईल, किंवा शाळा कॉलेज होतील, ह्या विषयावर त्यांच्या पाठीशी होती, ते काहीच होईना. आणि दुसरं म्हणजे ह्या तालुक्यातलं सगळ्यात महत्वाचं आमदार बबनराव शिंदेना कुठला पॉइंट जातला असेल तर तालुक्यातल्या रस्त्यांची तुकड्या तुकड्याने आणि कर्मचारी म्हणजे ठेकेदारांना 2-2 किलोमीटरची वाटून देऊन कामं करण्याची पद्धत नडली. आज तुम्हाला सांगतो, गाराकोला भीमानगर रस्त्याला 34 कोटी रुपये मंजूर आहेत. 6 किलोमीटर रस्ता त्यापूर्वी एक ठेकेदाराने केलाय, दुसरा ठेकेदार 6 किलोमीटर करणार, तिसरा ठेकेदार 6 किलोमीटर करणार, काम एकाच्या नावावर करतोय, दुसरं कामाची क्वालिटी नाही. त्यामुळे हे सगळे मुद्दे फिरून तिथंच आले की मूलभूत विकासाला निधी येतोय. आमदार बबनदादांनी अनेक पेपरमधून बातम्या देऊन घोषित केला, 1000 कोटी निधी आणला, 2000 कोटी निधी आणला. कुठं गेला तो निधी? कारण त्या निधीचा योग्य विनियोग झाला नाही, हे सगळ्यात महत्वाचं कारण होतं. आणि ह्या एका नाराजीमुळं आमदार बबनदादांच्या पाठीमागं अगदी एकनिष्ठेने असणारी या तालुक्यातील जनता मोठ्या प्रमाणावर अभिजित पाटलाकडे गेली. तसं पाहिलं तर या तालुक्यातून म्हणजे 78 गावातून अजूनही 50% जनता बबनदादांच्या बरोबर आहे. पण बबनदादांना शेजारच्या तालुक्यातून जर समजा काही कमी जास्त मतं पडली तर जो लीड देणारा तालुका होता त्यांचा घरचा हक्काचा भाग,
माडा, प्रॉपर माडा, या माड्यातनं मात्र दादांना लीड घेता आलं नाही. रणजित भाईंना 1000-2000चं लीड उलट तुतारीला मिळलं. याचा अर्थ त्यांनी त्यांची म्हणजे ह्या मानसिकतेवर अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे की का लोक आपल्याला सोडून चाललेत. अगदीच या चर्चेमधून आज आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार तात्या विचकुले होते. त्यांनी विविध मुद्द्यांवरती भाष्य केलेलं आहे की या ठिकाणी बबनदादा यांचं राजकारण असेल, रणजित शिंदे यांचं राजकारण असेल, त्यासोबत त्यांच्यासोबत जे आलेले कार्यकर्ते होते, नेते मंडळी होती, त्यांनी जी काय पाठिंबा दादाला दिला, त्यांनी पाठिंबा दिला, परंतु या ठिकाणी जनतेने मात्र त्या नेते मंडळीची साथ सोडण्याचं काम केलेलं आहे. सोबतच अभिजित पाटील यांनी जे काही विजन मांडलेलं होतं, त्यांचे महिलांविषयीचं धोरण असेल, युवकांविषयीचं असेल, शैक्षणिक धोरण असेल, या ठिकाणच्या मूल समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचं त्यांचं विजन असेल, सोबतच कारखान्याचा दर असेल, कारखान्याच्या संदर्भामधलं या ठिकाणी त्यांनी जो वातावरण निर्मिती केली होती ती असेल, सोबतच माढा तालुक्यामधून जे 78 गाव आहेत या ठिकाणाहून त्यांना जी काही चांगली साथ मिळालेली आहे, या आधारावरती त्यांनी जवळजवळ 30,000+ लीड जे आहे ते क्रॉस केलेलं आहे. सोबत 42 गाव आणि 14 गावाची मोठी साथ त्यांना या ठिकाणी मिळाल्यामुळे साहजिकच त्यांनी पहिल्याच इलेक्शन मध्ये म्हणजे साधे ते ग्रामपंचायतचे सदस्य देखील नव्हते, विठ्ठलचा चेअरमन ते आमदारकी हे डायरेक्टली त्यांनी या ठिकाणी हासिल केलेलं आहे. एकंदरीत या चर्चेमधून आपण अभिजित पाटील यांच्या विजयाची कारण आणि रणजित शिंदे यांच्या पराजयाची काय कारण आहेत महत्वाची, कुठल्या कुठल्या ह्या घडामोडी घडलेल्या आहेत याच्यावरती आपण चर्चा केलेल्या आहेत. तर असेच वेगवेगळे विषय जे आहेत ते आपण घेऊन महाराष्ट्राचं राजकारण असेल, समाजकारण असेल, विविध विषय आहेत याच्यावरती आपण भाष्य करणार आहोत. ही चर्चा नेमकी तुम्हाला कशी वाटलेली आहे, या चर्चेमधून तुमचे महत्वाचे काही मुद्दे असतील तर ते नक्की तुम्ही कमेंट मध्ये टाकण्याचं काम करा. सोबतच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.